कारण गौतम बुद्ध ज्या वेळेला अडचणीचे व्हायला लागले आणि यज्ञसंस्थेमधल्या हिंसेला विरोध करायला लागले, त्यावेळेला यज्ञसंस्थेच्या पुरस्कर्त्यांना नेहमी त्रास व्हायला लागला. म्हणून पहिल्यांदा त्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. तसंही होत नाही, कारण लोकमनामध्ये हिंसेबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला. निष्कारण कशाला हिंसा करायची, आणि मग त्याचा स्वीकार केला. नुसता स्वीकार केला नाही तर 10 अवतारामध्ये त्याला 9वा अवतार करून टाकला. बुद्धाची अनुयायी मंडळी आज विचारतात प्रश्न, त्याचं उत्तर अजून कोणाला देता येत नाही, की आमच्या सगळ्या 10 अवतारांचे देव आहेत ते कुठे ना कुठेतरी असतात मूर्तीमध्ये, याच्यामध्ये. तर बुद्धाचा कुठल्या तरी देवघरामध्ये अशी स्थापना झालेली दिसते का? जे बुद्धाचे अनुयायी आहेत त्यांच्या घरामध्ये मूर्ती असते, पण आमच्या घरात गणपती असतो, राम असतो, सरस्वती असते, अन्नपूर्णा असते, अगदी खंडोबा बिरोबासुद्धा असतात, यमाई जानाई जोखाईचे सुद्धा टाक केलेले असतात. ज्यांना देवता मंडळ माहिती आहे, देवघर माहिती आहे, त्यांच्या लक्षात येईल. परंतु बुद्धाची मूर्ती आमच्या देवळामध्ये, आमच्या देवाऱ्यामध्ये बसवली आहे असं काही दिसत नाही. तर हे जे गौणत्व आहे, हे गौणत्व त्या परंपरेमध्ये असं चालत आलेलं असतं. एकीकडे स्वीकार तर करायचा काही जाचक होऊ नये म्हणून, आणि दुसरीकडे त्याला फार सन्मानही द्यायचा नाही. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील.